सातपुडा बंगल्यावरती बैठक ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही. हे कसं मला समजून सांगा ना हो. पोलिसांनीच मला समजून सांगावं की ऐसे उसकी वजह से ऐसा होता आणि उसकी वजह से तैसा. दाखवा संतोषची हत्या राहिलेल्या 1.5 कोटीसाठी झालेली. 50 लाख तर ह्यांनी इलेक्शन मध्येच घेतले. फक्त 1.5 कोटी राहिले होते. त्या 1.5 कोटी अरे आम्हाला सांगायचं ना वाल्या काका, तो आम्हाला सांगायचं 1.5 नाही 3 गोळा करून दिले असते आमच्या संतोषसाठी आम्ही, बरं का. आणि मी तुम्हाला विनंती करतो, नुसतं येऊन भाषण ऐकू नका, कोरडं हे देऊ नका, काही ना काही मदत या दोन्ही कुटुंबियाला द्या अशी माझी विनंती आहे तुम्हाला. का मदत द्या. मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर माझे वडील गेले, दुसऱ्यांदा आमदार. त्यातल्या बाबतीत राणादादा नशीबवान आहेत. अजूनही पद्मसिंह पाटील साहेब आहेत, त्यांच्यावरती आशीर्वादाचा हात आहे. आमचं ते छत्र लवकर हरपलंय. 2दा आमदार झालेला बाप, त्याला 6 महिने खालतं का वरतं कळत नव्हतं. अरे ह्या लेकराचं वय किती आहे रे, 12वीला आहे आणि हे दुसरं लेकरू 5वी-6वीला आहे. यांच्यावरती काय बेतलंय. यांच्यावरती प्रेमाचा हात तुमचा सगळ्याचा असू द्या ही माझी विनंती आहे तुम्हाला. तुम्ही ठेवताल का नाही. मायबाप जनता जनार्दन आपण. संतोषला ज्या पद्धतीने मारले ती पद्धत चुकीची आहे. आणि जातीचं आणि पातीचं कशाला आणता रे. कुठले दुकानं मांडिता जातीची आणि पातीची. संग्राम धनवे नावाचे आमच्या इथला एक युट्यूबर आहे, संग्राम धनवे. आणि एक माजी सरपंच बोललाय बबन खेडकर पाथर्डीचा, तेवढं जरा ऐका. तो काय म्हणतोय. बऱ्याच जणांचे डोके मोकळे होते. मला असं वाटतं कुठं मराठा वंजारा करता. अरे ते काय बोलतोय बबन खेडकर नावाचा माजी सरपंच. बघा, नसली बघितली मुलाखत 3 का 4 मिनिटाचं आहे, तेवढं जरा ऐका माझी अशी विनंती आहे. आणि त्याच्यामध्ये तो वंजारी समाजाचं बोलतोय.